खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये उद्या विनंती असेल. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू यंग फायटर चला दोन्ही संघाचा 12th मॅन. चला 2 मिनिटं मॅच थांबवा. दोन्ही संघाचा 12th मॅन एका बाजूने नितीन सर आपण पाहत आहेत. चला बॅटिंग करणारा एक एक्स्ट्रा खेळाडू एका बाजूने नितीन सर आपण पाहत आहेत. शार्दूल गोलंदाज मार्कवर. चला बॅटिंग करणारा एक एक्स्ट्रा खेळाडू स्ट्रायकर फलंदाज नाव माहिती नाहीये. प्रत्येक मॅच जेव्हा चालू होते एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवून द्या विनंती असेल. चला मॅचला होतोय सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल एकंदरीत आपण पाहत आहेत. पंच दोन्ही आज समाधान करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. विवेक सर टॉस बॉल मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगल नाही तर श्री गणेश केला जातोय. 2 बॉलची समाप्तीला स्कोर कार्ड धावा आहेत. 2 धावा माफ करा. पहिला बॉल व्हाईट बॉल आलेला त्यानंतर हा सिंगल येत आहे. 1 बॉलची समाप्ती स्कोर कार्ड 2 धावा आहेत. व्हाईट बॉल पंच दर्शवतात. गोलंदाज पुढील बॉल. शार्दूल चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस बॉल यू मिस झाल्यात. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी दांडी सोडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडी सोडवली. क्या बात आहे. सुंदर डीजे वादन करतायत आमचे डीजे वादक राज. दांडी गोल केलाय. इथे नितीन सरांना मात्र हताश मनाने परतावं लागेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चांगली कॉमेंट्री करत होते. प्रशांत आलेत नवीन फलंदाज. प्रशांत मैदानच्या आतमध्ये जात आहेत. पहिला विकेटचं बदल झालंय. धावसंख्या आपण पाहिली तर 3. या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय. स्लोवर वनचा चेंडू यावेळेस मिस झालाय. डॉट बॉल येतोय. शार्दूल आपण पाहतायत. 2 व्हाईट बॉल त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. एक क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण फलंदाज पाहिला. इथून सिंगल परिपूर्ण केले गेले.
सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 अंकावर. यंग फायटर आपण पाहतायत. व्हाईट बॉल या ओव्हर्स मध्ये विचार केला तर तिसरा हा व्हाईट बॉल येतोय. स्कोर कार्डवर धावा आहेत एकंदर आपण पाहतायत 5 या अंकावर. यंग फायटर विपक्ष सुपर स्ट्रायकर्सचा सामना आपण पाहतायत. गोलंदाज पुढील बॉल. यावेळेस एक मोठा फटका कृष्णाच्या बॅटमध्ये येतोय. दर्जेदार षटकार 6 धावा. सहा धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कृष्णाच्या बॅटमध्ये एक दमदार षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाज पुढील बॉल. शार्दूल बाकवीर लिपर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. सिंगल परिपूर्ण केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होईल. स्कोर कार्डवर धावा आहेत 13. एक गडी बाद. तेरा धावा स्कोर कार्डवर. तेरा धावा एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना यंग फायटर संघ आपण पाहत आहेत. सुपर स्ट्रायकर हा संघ क्षेत्ररक्षण करताना असं 2 अर्धशतक जरूर झळकावले गेल्यात. फ्रेंडशिप लीग 20-26 चा हा थरार आपण पाहत आहेत. एक दिवसीय स्पर्धा एकंदरीत सातत्यानं पर्व 4था आहे. जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहेत. नारंगीचे मैदान. पुढील मॅच असेल रॉयल क्रिकेटर्स ए. त्या विपक्ष असेल नाईट वॉरियर्स. इथून सिंगल परिपूर्ण केली जाते. बिपिन हा गोलंदाज आपण पाहत आहेत. स्कोर कार्डवर धावा आहेत 14 या अंकावर जाऊन पोहोचलाय. कृष्णा एक आक्रमक फलंदाज. एक षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर पाहिलाय. पुन्हा एकदा सफल झाले होते. यावेळेस अगदी अप्रतिमरित्या चेंडू हाताळला गेलाय परंतु एक धाव बाईकच्या स्वरूपात पाहायला मिळाल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट केली जाते. स्कोर कार्ड धावा आहेत 16. 16 धावा. धाव फलकावर षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आपण पाहतायत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. टीपीएन लाईव्ह ही स्पर्धा आपण कव्हरेज करतात. आणि बॅटिंग करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी हाताळली गेलंय. बिपिनचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्यात. स्कोर कार्डवर धावा 17. 17 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 2 बॉलचा काही शेष. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि चांगली फेकी पाहायला मिळालंय. विकेट क्रमांक 2. कृष्णाला मात्र परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय 17 या धावसंख्येवर. गॉन. पाटील मैदानच्या आतमध्ये जात आहेत. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहत आहेत. स्कोर कार्डवर धावा आहेत 18. 2 धक्के जरूर लागल्यात.
शेवटचा बॉल स्कोर कार्ड धावा आहेत 18. विवेकजी पाटील सर आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहत आहेत अगदी क्षणचित्र बंदिस्त केली जात आहेत. संस्कार आणि त्यांची टीम आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर प्रहार करायचा होता, चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. 2 षटकाची समाप्ती. 9च्या सरासरी धावा जमवल्या आहेत 18. 2 गडी बाद. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की, हाँ सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. दोन षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा झाल्या 18. गोलने मार्क वर तन्मय सज्ज होईल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. धावा स्कोर कार्डवर आहेत. नेक्स्ट मॅच असेल रॉयल क्रिकेटर्स ए टीम, त्याचे विपक्ष असेल नाईट वॉरियर्स टीम. दोन्ही कॅप्टन सज्ज असतील. यावेळेस मात्र पूल मध्ये सक्सेसफुल ठरेल का? तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब जजमेंट पाहायला मिळालाय. चेंडू होईल 1 बाउन्स सीमाच्या पार. चौकार. सर्वांचं सहर्ष स्वागत. चौकारांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 22 अंकावर. 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रशांतच्या बॅटमधनं हा चौकार. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा या धावफलकार आहेत आणि सध्या षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहत आहेत. गोलंदाज पुढील बॉल. 23 रन्स. एक धाव तर कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या विवेक सर करतायत, परंतु 2 धावा पाहता पाहता अगदी पूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन 25 या अंकावर. पुढील बॉल. 25 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक 3. हो पावलांचा वापर केला होता. एसटीची झाल्यात विवेकजी पाटील. तिसरा धक्का लागतोय 25 या धावसंख्येवर. गॉन. नवीन फलंदाज दशरथजी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्या स्कोर कार्डवर धावा आहेत 25. 3 गडी बाद झाल्यात. पुढील बॉल मार्कवर आपण पाहत आहेत तन्मयला. पुढील बॉल. समोर आपण पाहत आहेत. बॅकफुटवर जाऊन पंच केला गेला. तिथे कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 26 या अंकावर. 26. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू आपण पाहतोय षटक क्रमांक 3. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज पुढील बॉल. हो यावेळेस मोठा प्रहार केलाय प्रशांतच्या बॅटमधनं. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा. तेरा प्यार
हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद ओ याद आ रहा है तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद. सुंदर ढेसे वादन करतायत दुपारच्या सत्रामध्ये राज. स्कोर कार्डवर धावा प्रसाद आलाय गोलंदाजी मार्कवर. शेवटचं अंतिम षटक प्रसाद. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक प्रशांतकडे ठेवावे लागेल कारण प्रशांत हवाई सफर करण्यामध्ये माहीर आहे. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन बोलले 3 33 या अंकावर. उर्वरित 5 चेंडूचा काही शेष आहे. 3 गडी बाद. पुढील बॉल. हो पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. उर्वरित 4 बॉलमध्ये जरी 2 हवाई सफर येत आहेत 40+ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचे 4 बॉल आहेत. पुढील बॉल. ऑन साईड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हो सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण. डायरेक्ट चांगली फेकी पाहायला मिळाली होती. एक धाव कंप्लीट केली गेले. 34 धावा स्कोर कार्डवर. शेवटच्या 3 चेंडूचा काही शेष आहे. इथून दशरथजीला चांगला प्रयत्न करावा लागेल. शेवटचे 4 बॉल. प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. प्रशांतकडे मोठे फटके घेण्याची क्षमता आहे. स्ट्राईक प्रशांतला घ्यावी लागेल कारण 2 मध्ये जरी एखादा हवाई सफर येत आहे 40+ करण्याची संधी असेल. शेवटचे 2 बॉल. या समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. शार्दुलला बेट करून चेंडू होईल फरार. 1 बाउन्सी माशाबार चौकार. आमच्या प्रशांत भाऊला ओळखते दुनिया सारी. आमच्या प्रशांत भाऊला ओळखते दुनिया सारी. प्रशांत भाऊला काही जबरदस्त डीजे वादन करतायत. तिथे प्रशांत भाऊ चांगली बॅटिंग करतोय आणि सुंदर डीजे वादन आमचे राज करतायत. हो डॉट बॉल येतोय. इथून 4 षटकाची झाली समाप्ती आणि 4 षटकामध्ये तुम्हाला बनवायचे आहे 40 धावा. 10च्या सरासरीने इथून धावा जमवायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी आहे. रॉयल क्रिकेटर्स ए विपक्ष असेल नाईट वॉरियर्स. असा रॉयल हाय कारभार आमच्या दादाचा भारी. नाशिक महाराष्ट्रामध्ये चर्चा नावाची सारी. प्रशांत भाऊला ओळखते दुनिया सारी. आमच्या प्रशांत भाऊला ओळखते दुनिया सारी. आमच्या प्रशांत भाऊला ओळखते दुनिया सारी. आमच्या प्रशांत भाऊला ओळखते दुनिया सारी. अन पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे वो नंबर 1.
प्रवीण पाटील दादाचा चॅनल टीव्ही 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 नावाचा ज्याचा हाय बोलवाला नावाचा ज्याचा हाय बोलवाला जे नावी दिलाई वफारी जे नावी दिलाई वफारी नावाचा ज्याच्या हाय बोलबाला जे मैदानी डावी दिलाई वफारी ज्यानं ओळखले दुनिया सारी ज्यानं ओळखले दुनिया सारी आमचं टीव्हीन चॅनल भारी ज्यानं ओळखले दुनिया टीव्हीन आपण पाहत आहेत लाईव्ह मॅच या स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण नारंगीपासून ते वानखडे स्टेडियम पण त्यांचा खडतर प्रवास जरूर पाहिला होता आपण डिसेंबरचं ते क्रिकेट वानखडे स्टेडियमवर ती स्पर्धा कव्हर केली होती फ्रेंडशिप लीग 2026चा थरार आपण पाहत आहेत तन्मय आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे एका बाजूने अजूनही बिपिन चला रनर नसणार आहे लक्ष ठेवा बिपिन आणि तन्मय ही जोडी आपण पाहत आहेत 10च्या सरासरीने या धावा उभ्या करायच्या 24 चेंडू 40 धावांचं लक्ष असेल चंदन गोलंदाजी मार्कवर दहाची सरासरी प्रति षटक धावा सहज येऊ शकतात पहिला बॉल हो फुटवर्कचा वापर केलाय परंतु एक धाव रोखू शकत नाहीये सिंगल इथून कंप्लीट केले गेले श्री गणेश झालाय 40 धावांचा पाठलाग असेल नेक्स्ट मॅच टॉस साठी या रॉयल क्रिकेटर्स आणि नाईट वॉरियर्स डॉट बॉल येतोय समोरच्या दिशेने अगदी चांगल्या रीतीने गोलंदाजी पाहायला मिळाली चंदनच्या माध्यमातून या ओव्हर्स मध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पहिला धक्का जरूर लागलाय इथून तन्मयला परतावं लागलंय नवीन फलंदाज रोनक मैदानाच्या आतमध्ये जातोय धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर धावा लागल्या आहेत फक्त एक धक्का जरूर लागलाय एक या धावसंख्येवर सुपर स्ट्रायकर्स आपण पाहत आहेत 40 धावांचा लक्ष घेऊन समोर उतरलाय पुढील बॉल ऑन साइड टाकण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण तद्वर सिंगल इथून कंप्लीट केली गेले सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पडले 2 या अंकावर चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल चंदन 10ची सरासरी आहे 4 आपण पाहतायत 4 बॉलची समाप्ती झाली स्कोर कार्डवर व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत नेक्स्ट मॅच असेल रायझिंग स्टार विपक्ष नाईट वॉरियर्स पुढील बॉल फुल टॉस बॉल लाभात फ्लिक मध्ये कन्वर्ट केला गेलाय आउट ऑफ द पार्क 6 धावांची मोहर उमटवली गेलाय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 अंकावर
रॉयल रायझिंग स्टार आणि नाईट वॉरियर्स दोन्ही संघांच्या विनंती असेल टॉस साठी या. क्रॉस बॅटने करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत. नितीन सर चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. चांगली फेकी पाहायला मिळालाय. एकच धाव मिळेल. षटकाची इथून झाली समाप्ती आणि सरासरी अगदी बरोबर आपल्याला पाहायला मिळालंय. 10 धावा 1 गडी बाद. नाव काय दादा? प्रशांत गोल मार्क वर सज्ज होतोय. 10ची सरासरी अगदी परफेक्ट पाहायला मिळालंय. 24 मध्ये 40चं लक्ष होतं. उलटाच बॉल आडवा बाट करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत. ओहो प्रयत्न चांगला केला होता. नितीन सर आपण पाहतायत एक जबरदस्त खेळाडू. झेल टिपला असता ती मजा आली असती या मॅच मध्ये. प्रयत्न चांगला केला होता. स्कोर कार्ड वर धावा आहेत 11. पुढील बॉल पुन्हा एकदा स्लो भरवनचा हा चेंडू थोडासा फसवा चेंडू. इथून हवाई सफर करण्याची संधी होती. डॉट बॉल येतोय. धावा संख्या 11 वर स्थिरावली गेलंय. 40 धावांचा पाठलाग होतोय. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहतायत. उलटॉस बॉल तिथून पंचाने 9 बॉलचा 2 धावा अगदी कंप्लीट केल्या गेल्या. 2+1 नो बॉलचा इशारा. भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आता फ्री हिटची संधी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावर. 14 धावा स्कोर कार्ड वर आहेत. चला रायझिंग टीमचा कॅप्टन. चला टॉस साठी या. रायझिंग टीम कॅप्टन रायझिंग स्टार नाईट वॉरियर्स. एक धाव कंप्लीट केली जाईल. थोडस खराब क्षेत्ररक्षण. सिंगल इथून कंप्लीट केली गेलंय. आज सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड अगदी जाऊन पोचलाय 15 या अंकावर. चला रायझिंग स्टार कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 अंकावर. 16 रन ऑन द स्कोर कार्ड. 10ची सरासरी आहे प्रति षटक. 4 बॉलची आतापर्यंत समाप्ती झालाय. पुढील बॉल 16 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. चेंडू होईल फरार. सीमारेषावर येतो आज चौकार. या धावा तुम्हाला इथून रोखायच्या आहेत. इथून जर स्टॉप केला असता 2 धावा जरूर वाचल्या असतात. चंदन तिथे होते. धावसंख्या जाऊन बोलले 20 रन्स. 20 या आकड्यावर अजूनही 20 ची आवश्यकता आहे. येणारे 13 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव कंप्लीट केली जात आहे. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 21. 1 गडी बाद. आता येणारे 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. डीजे यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा मेरा ही जलवा. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा मेरा ही जलवा. आवाज
थँक्यू शेखर सर गोलंदाजी मार्कवर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची जुनी आवश्यकता असेल. गोलंदाज मार्कवर षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळालाय. षटकार येतोय पहिल्या चेंडूवर. खणखणीत दर्जेदार फ्रेंडशिप लीग षटकार. आमचा फेमस आहे पालघर जिल्ह्यामध्ये आमचा फेमस आहे पालघर जिल्ह्यामध्ये. यो रोनकच्या बॅट मधून मात्र षटकार पाहायला मिळालाय. स्कोर कार्डवर धावा 27-27. शेखरजीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून विकेट्स प्राप्त करावे लागतील. पुन्हा एकदा त्या तशाच प्रकारचा चेंडू होता इथे. नितीन खाली सर झेल खाली. ओहो प्रयत्न चांगला करतायत परंतु आज चेंडू मात्र काही हाताळता येत नाहीये. प्रयत्न चांगला केला होता. मागच्या 2 वेळा हा प्रयत्न केला होता. चला नाईट वॉरियर्स क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच असेल 29. 10 चेंडू आहेत आणि आता 11ची आवश्यकता. सामना जवळ येतोय. गोलंदाज पुढील बॉल. इथून मात्र जबरदस्त कबर ड्राईव्ह पाहायला मला. चेंडू निघून जाईल दणदण करीत सीमारेषा पार. चौकार झाडे. यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ. यूपी वाला ठुमका लगाओ के हीरो जैसे नाच के दिखाओ. नाच के दिखाओ गोरी नाच के दिखाओ. बॉल मध्ये 12 धावा खर्च झाल्यात. स्कोर कार्ड मध्ये धावा झाल्या 33. आवश्यकता आहे. या ओव्हर्स मध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करतील का परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1च धाव मिळेल. 34 धावा स्कोर कार्डवर. अजून या ओव्हर्स मध्ये 2 बॉलचा खेळ शेष आहे. बिपिन षटकार मारून मॅच संपवेल की आणखीन 1-2 डॉट बॉल. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. 1च धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 35. 35 या अंकावर. 7 बॉल 5ची आवश्यकता. 7 चेंडू आहेत. 5ची आवश्यकता असेल. इथून मोठा फटका करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. हो हो झेल टिपला गेलाय. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 5ची आवश्यकता. सहा बॉल 5ची आवश्यकता. मॅजिकल षटक इथून पाहायला मिळेल का? धावा डिफेन्स करतील का? नितीन सरांपुढे चॅलेंज आहे. इथून 6 बॉल मध्ये 5 धावा रोखायच्या आहेत. मॅजिकल गोलंदाजी पाहायला मिळेल का? कारण समोर बिपिन सारखा फलंदाज, धवल सारखा फलंदाज आहे. शेवटचा अंतिम षटक निर्णायक षटक ठरेल का? धावा इथून रोखल्या जातील का? 6 गेंदे 5 रनों की जरूरत. गोलंदाज पुढील बॉल. 6 मध्ये 5ची आवश्यकता. हो 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 अकोडप्पाचा चेंडू. चेंडू जाईल लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. चौकार. स्कोर होतोय लेवल. आता स्कोर झालाय लेवल. फक्त 1 धावांची आवश्यकता असेल.
एक धाव दूर विजयापासून. इथून विजयावर शिक्कामोर्तब केलाय 6 धावांशी. क्या बात है. तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे